श्री स्वामी समर्थ. एक सुस्वरूप स्त्री एका साधू महाराजांच्या आश्रमात आली. मनात इच्छा ही की काही काळ संत संगती लाभावी. काही काळ गेला, मात्र तिथे निवास केल्यावर त्या स्त्रीच्या मनात आले की या साधू महाराजांना आपल्या सौंदर्य पाशात भुलवून सोबत नेले तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. उपभोग आणि संत संगती दोन्ही गोष्टी मिळतील. झालं. या विचाराने प्रेरित होत त्या स्त्रीने आपले प्रेमपाश त्या साधू महाराजांवर टाकले. साधू महाराजांना या मोहमायेची कल्पना आली होतीच. त्यांनी आपल्या आश्रमातील दत्त महाराजांना नमस्कार करत म्हटले, परीक्षा आहे तेव्हा आपले सानिध्य असू द्यावे. आपण यातून मला बाहेर काढाल यात शंका नाही. दुसऱ्या दिवसापासून त्या मोहित झालेल्या स्त्रीबरोबर साधू महाराजांनी आपले प्रेम संबंध स्थापित करण्यास सुरुवात केली. हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सर्वच म्हणाले, आता यातून साधू महाराज काही सुटत नाहीत. या साधू महाराजांना एक असाध्य असा रोग होता, पण या रोगाची कल्पना त्या स्त्रीला नव्हती. एक दिवस प्रेम संवादात असताना महाराज म्हणाले, प्रिये, जे सर्व माझं आहे ते तुझं झालं ना? यावर ती स्त्री म्हणाली, यात काय संशय, तुम्हीच माझे झाला आहात. यावर त्या साधू महाराजांनी आपल्याला असलेल्या असाध्य रोगाची कल्पना देत म्हटले की हे शरीर जर तुझे आहे तर मग यात असणारे रोग देखील तुझेच नाहीत का? यावर ती स्त्री गडबडली आणि म्हणाली, या रोगाची कल्पना मला नव्हती. साधू महाराज म्हणाले, प्रेमात शरीरासोबत सर्व चालं. हे ऐकताच त्या स्त्रीने तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी आश्रमात जनसमुदायाला दत्त महात्म्यावर निरूपण करताना महाराज म्हणाले, इथे दत्त महाराजांच्या जवळ मायारूपी सुस्वरूप स्त्री आहे. देव आणि दानव दोघेही त्या आश्रमात आले होते. देवांनी त्या स्त्रीकडे न पाहता दत्त महाराजांना नमस्कार केला, तर दानवांनी दत्त महाराजांकडे न पाहता त्या स्त्रीला पळवून नेले. मायेकडे पाहता अधोगती आहे, तर दत्त महाराजांकडे पाहता उद्धार आहे. काल माझ्यासोबत असणाऱ्या स्त्रीने हृदयस्थ दत्त महाराजांकडे न पाहता इतर इंद्रियांकडे वास करणाऱ्या कलीला पाहिले, म्हणून हे सर्व झाले. यापुढे कुठेही गेलात तर त्या कलीच्या मायेला न पाहता हृदयस्थ नारायणाला पाहण्याची सवय ठेवा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.